श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 18वा अध्याय 13वा ओळी क्रमांक 968 पासून अध्याय 14वा ओळी क्रमांक 97 पर्यंत. ओम द्राम श्रीं ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः. हा आघवाचे मेळावा प्रकृती झाला जाणावा, हेच हेतू संभवा कर्माचिया. तेच इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेशी आधी, मग तिया लावी ते वेदी कारणाच्या. तेचे कारण ठाकावया अजे सूत्र धरणे उपाया. तया नाव धनंजया कार्य पैगा, आणि इच्छा मदाच्या थावी. लागले मना ते उठवी, ते इंद्रिये राहटवी, हे कर्तृत्व पैगा. म्हणून या तिन्ही जाना कार्य कर्तृत्व कारणा. प्रकृती मूळ हे राना सिद्धांचा म्हणे. एव तिहींचे हिनी समवाये, प्रकृती कर्मरूप होये. परी दया गुणा वाढे त्राये, त्याची सारिखी. जे सत्वे गुणे अधिष्ठिजे, ते सत्कर्म म्हणिजे. रजोगुणे निपिजे मध्यमते, जे का केवळ तमे. होती जिये कर्मे निषिद्धे अधमे, जाणतिये ऐसे निसंता संते. कर्म प्रकृतीस्तव होते, तयापासून निर्वाळते सुख दुःख गा. आसती दुःख असंती दुःख निपुपजे, सत्कर्मी सुख निपजे. तया दोहींचा बोलिजे भोगपुरुषा. सुख दुःखे जवरी निपसती साचकारी. तो प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी. प्रकृती पुरुषाची कुळवाडी, सांगता असंगडी. जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुलिया आंबुलिये संगती न सोये, की आंबुली जगविये चोज ऐका. तो अनंत जो पेंदा नि कवडानुसुधा. जीर्ण अतिवृद्धा पासोनी वृद्ध. तया आडनाव पुरुष एरवी स्त्रीना नपुंसक. किंबहुना एक निश्चय नाही. तो अचक्षु अश्रवण अहस्त अचरण. रूपनावर्ण नामाथी. अर्जुना काहीच जेथ नाही. तो प्रकृतीचा भरतार पाही, की भोगणे ऐसयाही सुखदुःखांचे. तो तरी अकर्ता उदास अभोक्ता, परी इया प्रतिवता भोगवीजे. जिये ते अळुमाळ रूपा गुणांचा चाळढाळ. ते भलतैसाही खेळ लेखा आणि. ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव. किंबहुना सावेव गुणतेची हे. हे प्रतिक्षणी नित्य नवी, रूपा गुणांचीच आघवी. जडातेही माजवी येचा माज. नामे इये प्रसिद्धे स्नेह इया स्निग्धे. इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी. काही मन हे नपुंसक, की ते हिंडवी तिन्ही लोक. ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे. हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप. विकार ओमप इया केले. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी. हे प्रसिद्धची दैवी माया हे नाम. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी. प्रपंचाची धाडी अभंग हे. कळा येथून झालिया, विद्या इयेच्या केलिया. इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ. किंबहुना सकळ खेळ इयेचा. जे उत्पत्ती प्रलय होत, ते इयेचे सायंप्रात. हे असो अद्भुत मोहन हे. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे. हे निराळेसी घरे नांदत असे. ये ते एतुलावरी सौभाग्य व्याप्ती थोरी. म्हणून तया आवरी अनावराते. तयाच्या तव ठाई निपटून काहीच नाही, की तया आगवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमृताची मूर्ती. आपणची होय स्थिती ठावो तया. तया अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती. तया अकुळाची जाती गोत होय. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान. तया अमनस्काराचे मन बुद्धी ही होय. तया निराकाराचा आकार, तया निर्वापाराचा व्यापार. निरहंकाराचा अहंकार होऊन ठाके. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म. आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण.
तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरअवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. ऐसे निया प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती, तया अविकारा ते विकृती, माझी कीजे. तेच पुरुषत्व जे असे, तेच पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अंशे हरफला जेवी, विदळ बहु चोका, मिनलिया वाला एका. कस होय पाचका दयापरी, का साधू ते गोंधळी, संचरोनी सुये मळली, नाना सुदिनाच्या आबाळी, दुर्दिन कीजे. जेवी पय पशुच्या पोटी, का वन्नी जैसा काष्टी, गुंडूनी घेतला पटी रत्नदीप. राजा पराधीन झाला, की सिंह रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. जागता नर सहसा, निद्रा पाडून जैसा, स्वप्नेची या सोसा वश्य कीजे. तैसे प्रकृती झालेपणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतरी गुणे आतुडे जेवी. तैसे अजा नित्या होये, अंगी जन्ममृत्यूंचे घाये, वाजती जवला आहे गुणसंगाते. परिते ऐसे पांडसुता, तातले लोह पिटिता, जेवी वन्निसीची घाता. बोलती तया, का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक, ते नाना तो म्हणती लोकचंद्री जेवी. दर्पणाची या जवळिका, दुजे पण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहित्वये. तैसा गुणसंगमे, अजन्मा हा जन्मे, पावत ऐसा गमे एरवी नाही. अधमोत्तम योनी, यासी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय सपनी, अंत्यजाती जाती. म्हणून केवळ पुरखा, नाही होणे भोगणे देखा, येत गुणसंगची अशेखा लागी मूळ. हा प्रकृती माझी उभा, परी जुई जैसा ओथंबा, या प्रकृती पृथ्वी नवा ते तुला पाड. प्रकृती सरुतेच्या तटी, मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे पै लोटी लोटो नेने. प्रकृती होय जाय, हा तो असतची आहे, म्हणून आब्रह्माचे होय शासन हा. प्रकृती जेने जिये, याची या सत्ता जगविये, या लागी इये वर येतो हा अनंत काळे किरीटी. जया मिळती या सृष्टी, या रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. हा महत्ब्रह्म गोसावी, हा ब्रह्म गोलक लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते. पय्या देहा माधारी, परमात्मा ऐसी जे परी, बोलजे ते अवधारी यया तेची. अगा प्रकृती परवता, एक आखी पांडसुता, ऐसा प्रवातो तत्वता पुरुष हा पै. जो निखळपणे येणे, पुरुषा यया जाणे, आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाड धनंजया जेवी कीजे. तेने पाडे अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर झाली. तो शरीराचे निमिळे, करू का कर्मे सकळे, परी आकाश धुई न मिळे तैसा असे. आतिलेनी देहे, जो न झेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपी तो. तैसा तया एक, प्रकृती पुरुष विवेक, उपकार अलौकिक करी पैगा. परी हाची अंतरी, विवेक भानूची या परी, उदे जे ते अवधारी उपाय बहुत. कोणी एक सुबटा, विचारांचा आंगिटा, आत्मानात्मकीटा पुटे देऊनी. 36 वाणी भेद, तोडोनी निर्विवाद, निवाडिती अशुद्ध निवडिती अशुद्ध आपणपे. तया आपणपयाच्या पोटी, आत्मध्यानाची या दिठी, देखती का कीर्ती आपणपेची. आणि पै दैव बगे, चित्त देती सांख्ययोगे, ते एक ते अंग लगे कर्माचेनी. जया चतुर्विध प्रकारे, जे मज मिनले पुरे, तयासी काही नुरे भोक्तव्यगा. येणे येणे प्रकारे, निस्तरती साचोकारे, हे भवकाऊरे आघवेची. परी ते करती ऐसे, अभिमान दौडुनी दशे, एकाची या विश्वासे टेकती बोला. जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोनिशीन हारती देती सुख. तयाचे निमुखे जे निगे, ते तुले आदरे चांगे,
ऐकुनिया अंगे मने होती, तया ऐकनेयाचे नावे, ठेवती गा आगवे, तया अक्षरांशी जीवे लोन करती, तेही अंती कपिध्वजा, या मारणार नव समाजा, पाषोण निगती ओजा गोमटेया, ऐसेसे हे उपाये, बहुवस येथे पाहे, जाणावया होय एकी वस्तू, आता हे पुरे बहुत, पै सर्वार्थाचे मठित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ. ये तुलेनी पांडसोता, अनुभव लहाना आईता, ये तव तुझ होता सायास नाही, म्हणून ते बुद्धी रचू, मतवाद खाचू, सोली व निर्वंचू फलितार्थची. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पेजे दाविले, आणि क्षेत्रही सांगितले आगवेची, तया एरांच्या मिळी, होईजे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे, का तेजा आणि उखरा, भेटी झाली या वीरा, मृगजळाची या पुरा रूप होय, नाना धारा धारधारी, जळंबलिया वसुंधरी, उठजे जेवी अंकुरी नानाविती, तैसे चराचर आघवे, जे काही जीव येणे नावे, ते तो उपयोगे संभवे ऐसे जान, या लागी अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना, पाषोण न होती भिन्न भूतव्यक्ती, पै पटत्वतंतू नवे, तरी तंतूची ते आहे, ऐशी खोली डोळा पाहे, ऐक्य हे गा, भूते आगवीची होती, एकाची एक हाती, परिपै भूत प्रतीती वेगळाली असे, यांची ही नामे आणाने, अनारिसी वर्तनी, वेशही सीनाने आगवे यांचे. ऐसे देखोनी क्रीटी, भेद सुसिहन पोटी, तरी जन्माची या कोटी, न लाहसी निगो, परी नाना प्रयोजनशिळे, दोघे वक्रे वर्तुळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकीची फळे तुंबी नियेची, होतू का उजू वाकडे, परी बोरीचे हेन मोडे, तैसे भूते अवघडे, परी वस्तू उजू, अंगारकणी बहुवसी, उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी, परेश असे, गगनभरी धारा, परी पाणी एकची वीरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो, हे भूतग्राम विषम, परी वस्तू ते एथ सम, घटमठी व्योम जिया परी, हा नाशता भूता भास, येथ आत्मा तो अविनाश, खे जैसा केयुराधिकी कस सुवर्णाचा, येव जीव धर्महीन, तो जीवेसी अभिन्न, देखे तो सुनयन ज्ञानी अन्माजी, ज्ञानाचा डोळा डोळसा, माझे डोळसतो विदेशा, हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो, हे गुणेंद्रिय थोकटी, देह धातूंची त्रिकुटी, पांच मेळावा ओखटी दारुण हे अवघड पाचवे वेऊली, पंचदा अंगी लागली, जीव पंचानना सापडली, हरिणकुटी हे, ऐसा असून ये शरीरी, कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या वदरी दाटीची ना, परी ये देही असता, जो नयेची आपणया घाता, आणि शेखी पांडसुता तेथेसी मिळे, जेथ योग ज्ञानाची या प्रौढी, ओलांडोनिया जन्मकोडी, न निगोनिया भाषा उडी देती योगी, जे आकाराचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, तुर्येचे माझ घर परब्रह्म जे, मोक्षा सगटगती, जेथे येते विश्रांती, गंगादी अपांपती सरिता जेवी, ते सुख येण्याची देहे, पाय पाखाळनिया लाहे, जे भूत वैषम्ये नोहे विषमबुद्धी, दीपांची या कोडी जैसे, एकची तेज सरिसे, तैसा जो असतची असे सर्वत्र ईश, ऐसे निसमत्वे पांडसूता, जिये जो देखत साता, तो मरणा आणि जीविता नागवे कुडा, म्हणून तो दैवागळा, वाणीत असो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया, आणनी मनोबुद्धी प्रमुखे, कर्पेंद्रिय अशेखे, करी प्रकृतीची हे देखे साचे दोगा, घरीची राहटती घरी, घर काही न करी, अब्र धावे अंबरी अंबरते उगे, तैसे प्रकृती आत्मप्रभा, खेळ गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो ओथंबा नेने कोण, ऐसे येणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे, अकर्तया ते पुढे देखिले तेने, एरवी तेची अर्जुना, होई जे ब्रह्मसंपन्ना, जय्या भूताकृती भिन्ना दिसती एकी, लहरी जैसिया जळी, परमानुकनिका स्थळी, रश्मीकर मंडळी सूर्याच्या जेवी, ना तरी देही अवेव, मनी आगवेची माव,
मुस्फिल्लिंग सर्व वन्नी एकी, तैसे भूताकार एकाचे, हे धिटी दिगे जे साचे, त्याची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख, ए तुलेने तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रती पथा, माझी झाली. अमृत जैसे ए चुळा, का निधान देखी जे डोळा, ते तुला जिवाळा मानावाहा, जी जहालीय प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल, देई मना ते ओल, मग ते घेई. ऐसे देवे म्हणतले, मग बोलो आदरिले, तेथे अवधानाची केले सर्वांग येरे. तरी परमात्मा मनिपे, तो ऐसा दान स्वरूपे, जळी जळण लिंपे सूर्य जैसा, का जे जळा आधी पाठी, तो असतची आशी किरीटी, माझी बिंबे ते सृष्टी अनेकांचिया, तैसा आत्मा देही आधी मनिपे हे काही, साचे तरी नाही तो जेथीच्या तेथे. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाव असे, देही वसने तैसे आत्मतत्वा, तया देहा म्हणती भेटी, हे सपाई निर्जीव गोठी, वार्या वाळुवे गाठी केही आहे. आगे आने कापुसा, दोरा सुवावा तैसा, केवता सांदा आकाशा, पृथ्वी येसी, एक निगे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ते भेटीचे निपाडे संबंध हा, बुजिएडा आणि अंधारेया, जो पाड मूर्ता उभया, तो चिगा आत्मया देहा जाण, रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडका जैसा तैसी यासी तैसाच यासी, देह तव पाताचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले, बहुतसे चाकी सुदले जन्ममृत्यूच्या, हे काळा नळाच्या कुंडी, घातली लोनियाची उंडी, माशी पंख पाकडी तव हे सरे, हे विपाय आगीत पडे, तरी भस्म होऊन निवडे, झाले श्वाना वर पडे तरी ते बिष्टा. या चुके दोही काजा, तरी होय कृमींचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मलगा, या देहाची हे दशा, आणि आत्मा तो ऐसा, पै शुद्ध नित्या पैसा अनादिपणे, सकळ ना निष्कळ, अक्रिय ना क्रियाशीळ, कृश ना स्थूळ निर्गुणपणे, साभासना निराभास, प्रकाश ना अप्रकाश, अल्पना भौवस अरूपपणे, रीता ना भरित, रहित ना सहित, मूर्त ना अमूर्त शून्यपणे, आनंद ना निरानंद, एक ना विविध, मुक्त ना बद्ध आत्मपणे, ए तुला ना ते तुला, आयता ना रचिला, बोलता ना उगला अलक्षपणे. सृष्टीचा होना न रचे, सर्व संहारे नवेचे, आथी नाती या दोहीचे पंचत्व हा, भवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे ना वेचे अव्ययपणे, एव रूप पै आत्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा, ते मठाकारे व्योमा नाम जैसे, तैसे तयाची अनुष्यती, होती जाती देहाकृती, तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा, अहोरात्रे जैसी येती जाती आकाशी, आत्मसत्ते तैसी देहे जाण, म्हणून ये शरीरी, काही करवी ना करी, आयता ही व्यापारी सज्जन होय. या लागी स्वरूपे उन्हा पुराण घेपे, हे असो तो न लिंपे देही देहा, अगा आकाशके नाही, हे नरिघे चिकवणे ठाई, परी काय सेनी कही, गादिजे ना जैसे, तैसा सर्वत्र सर्व देही, आत्मा असतची असे पाही. परी संगदोषे एकेही लिप्तो नोहे, पुढत पुढती ये, हेची लक्षण निरुते, ते जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना, संसर्गे चेष्टिजे लोहे, परी लोह भ्रामक नोहे, क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाड, दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरीची, परी वेगळे क कोडीची, दीपा आणि घरा, पै काष्टाच्या पोटी, वन्नी असे परी किरटी, काष्ट नोहे या दृष्टी पाहिजे हा. अपाड नभा आभाळा, रवी आणि मृगजळा, तैसाची हाही डोळा देखावा पै, हे आगवेची असो एक, गगनवनी जैसा अर्क, प्रकटवी लोक नावे नावे, येत क्षेत्रज्ञ तो ऐसा, प्रकाशक क्षेत्राभासा, यावरते हे नपुंसा शंका नेगा. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। शब्दतत्वसारज्ञा पै देखणे तीची प्रज्ञा, जे क्षेत्रक्षेत्रज्ञ अपाड देखे. या दोहीचे अंतर देखावया चतुर, ज्ञानी यांचे द्वार आराधिती. याची लागी सुमती, जोडती शांती संपत्ती. शास्त्रांची दुबती पोषिती गरी, योगाची या आकाशा वळगीचे एवढा धिवसा. याची आशा पुरुषासी गा. शरीरादी समस्त मानितात तृणवत, जीवे संतांचे होत ब्राह्मणधर वाहनधर. ऐसे सिया परी ज्ञानाची या भरोवरी, करोनिया अंतरी निवृत्ते होती. मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेकतयांचे ओवाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी, पसरलिसे लटकी प्रकृती जे हे. जे शोकनळिका न्याय न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होय ठाऊवे जया. जैसी माळा ते माळा, ऐसीची देखी जे डोळा. सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी, का शुक्ती ते शुक्ती. हे साच होय प्रतीती, रुपयाची भ्रांती जाऊनिया. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे, देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. जे आकाशाहून वाढ, जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटलिया अपाडापाड पडोनेदी. आकार जेत सरे, जीवित्व जेथे विरे, द्वैत जेत नुरे अद्वय जे. ते परमतत्व पार्था होती जे ते सर्वथा. जे आत्मानात्मव्यवस्था राजहंस, ऐसा हाजी आगवा. श्रीकृष्णे तया पांडवा, उघाणा लिदला जीवा जीवाचिया. येर कलशीचे एरी रितविजे जयापरी, आपण पे तया श्रीहरी लिधले तैसे. आणि कोणा देता कोण, तो नर कै तैसा नारायण. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हामी वने, परी असो ते नाथिले. न पसता कामी बोले, किंबहुना दिदले सर्वस्व देवे. की तो पार्थ जी मनी, अजुरी तृप्ती नमनी. अधिकानिक उतानी वाढवीत असे. स्नेहाची या बरोबरी, आंबुथला दीप घे थोरी. चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी. ते त सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. मिळती मग अवतरे हात जैसा. तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा. पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. सुवाये मेघ सावरे, तैसा चंद्रे सिंधुवरे. तैसा मातला रस आदरे, श्रोतयांचेनी. आता आनंदमय आघवे, विश्व कीजेर देवे. ते राये परिसावे संजय म्हणे. एव जे महाभारती श्री व्यासे अपरांतमती. भीष्मपर्वसंगती सांगितली कथा, तो श्रीकृष्णार्जुन संवाद. नागरी बोली विशद, सांगोनी दाऊ प्रबंध ओवियेचा. नुसतीची शांती कथा, आणि जे लकीर वाक्पता. जे शृंगाराच्या माता पाय ठेवी, दाऊ वेल्हाळ देशी नवी. जे साहित्या ते ओजावी, अमृता ते चुकी ठेवी गोडसपणे. बोल बोलावी ते निगुणे, चंद्राशी घे उमाने. रसरंगा भुलवणे नादलोपी, खेतरांची याही मना. आणि सात्विकाचा पाना, शवना संगे सुमना समाधी जोडे. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू. आनंदाचा आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी. देखो आवडी तो खानी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. रिको महाबोध सुकाळा माझी विश्व. हे निपचेल आता आघवे, ऐसे बोलिजेल वरवे. जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती मी. म्हणून अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी. झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी. हा ठावोवरी माते, कृतया सारस्वते. केले असे श्रीमंते श्री गुरुराये. तेने जी कृपा सावावे, मी बोले ते तुले सामाये. आणि तुमची ये सभेला आहे गीता म्हणो. वरी तुम्हा संतांचे पाये, आज मी लाधलो आहे. म्हणून जी नो हे अटक काही. प्रभू काश्मीरी मुके, नुपजेही कौतुके. नाही उनी सामुद्रिके लक्ष्मी येसी. तैसी तुम्हा संतांपासी, अज्ञानाची गोठी कायसी. या लागे नवरसी वर्षे नमी. किंबहुना आता देवा,
अवसरू मज देयावा. ज्ञानदेव मने बरवा सांगेन ग्रंथ. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशोऽध्याय. अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्दशोऽध्याय. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञाप्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्वविसावया सोहम भाव सुहावया. नानालोक हेलावया समुद्रातू. ऐकेगा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू. विशद विद्यावधू वल्लभाजी. तू जयां प्रति लपसी तया विश्व हे दाविसी. प्रकट ते करसी आगवेची तू. की पुढलाची दृष्टी चोरीचे हा दृष्टीबंध निपजे. परिणवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. जी तुची तू सर्वायया मा कोणा बोधा. जी तुची सर्वायया मा कोणा बोध कोणा माया. ऐसिया आपे आप लागविया नमो तुझ. जानो जगी आप ओले ते तुझिया ओला सुरस झाले. तुझे निक्षमत्व आले पृथ्वीयेसी. रविचंद्रादी शुक्ती उदय करती त्रिजगती. ते तुझिया दीप्ती तेज तेजा. जे चळवळीचे अनिळे ते दैविकेनी जे निजवळे. नभ तुझ माझी खेळे लपीथपी. किंबहुना माया अशेष ज्ञानजी तुझे निडोळस. असो वाणने सायास श्रुतीसी हे. वेद वाणुनी तवची चांग जाऊन दिसे तुझे अंग. मग आम्हा तया मूग एके पांती. जी एकार नावाचे ठाई पाहता प्रळय मेघाचा पाड नाही. महानदी काही निवडू येती. का उदयलिया भास्वत चंद्र जैसा खद्योत. आम्हा श्रुती तुझा आट तो पाडासे. आणि तुझ्या थाव मोडे जेत परेसी वैखरी बुडे. तो तू मा कोण तोंडे वानावासी. या लागे आता श्रुती सांडोनी निवांता. चरणी ठेवी जे माथा हेची भले. तरी तू जैसा आहासी तैसिया नमोजी गुरुराया. मज ग्रंथोत्तम फळावया व्यवहारा होई. आता कृपा भांडवल सोडी भरी माते मतीची पोतडी. करी ज्ञानपत्न जोडी थोरा माते. मग मी संसरे न तेने संतांते कर्णभूषण. लेववीन सुलक्षणे विवेकाची. जी गीतार्थ निदान काढू माझे मन. सोयी स्नेहांजन आपले तू. हे वाक्सृष्टी एके वेळे देखोत घट. हे वाक्सृष्टी एके वेळे देखोत माझे बुद्धीचे डोळे. तैसा उदय जो निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञा वेली वेल्लाळ. काव्य होय सफळ तो संत होई स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे हे मती गंगाये थोरे. जैसा वर्ष उदारे दिठीवेनी. अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा. करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते. ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्ती ते. तो संतोषनी श्री गुरुराजे मिळतले विनती व्याजे. मांडले देखोणी तुझे स्तवन मिशे. हे असो आता वांजटा तो ज्ञापनार्थ करुणी गोमटा. ग्रंथार्थ दावी उत्कंठा भंगोनेदी. हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी. जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. परी हे म्या केले की हे माझे निझाले. ऐसे नाही ठेविले वासने माझी. सद दुर्वेचा डिरू अंगे चितव अमरू. वरी आला पुरु पियुषाचा. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे. मूळ शास्त्रपदे वाखाणीन. परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोनी बुडे. ना शवनी तरी चाडे वाढी दिसे. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी. माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी. श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होईजे येणे जगे. आत्मा गुणसंगे संसारिया. आणि हात प्रकृती गतू. सुख दुःख भोगी हेतू. अथवा गुणाती तू केवळ हा. तरी कैसा पा असंगासंग
कोण तो क्षेत्रज्ञ योग सुखदुःखादि भोग केवी तया गुण ते कैसे किती बांधती कवने रीती तरी गुणातीती चिन्हे काही एव या आघवेया अर्थारूप करावया विश्व एत 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा वस्तुत परियेसा अभिप्राय विश्वेशा वैकुंठीचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो. आम्हा मागात तुझभोवती दाविले हे उपपत्ती तरी अजूनही प्रतिती कुशी न रिगे म्हणून निगा पुढती सांगिजेल तुझप्रती पर म्हणून श्रुती टहाळले जे एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसे निजाले जे आवडोनी घेतले भवसर्गाधिक अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्नी हे तृणे एरे ज्ञाने जे भवसर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी पुढी आथी भेती जया ती आगवेची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वातोर्मी गगने गिळताती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्राती तेजे नाना प्रळयांबुजे माझे नदी नद तैसे येणे पाहलया ज्ञान जात जायलया म्हणून धनंजया उत्तम हे अनादिजे मुक्तता आपली असे पांडसुता तो मोक्ष हाता येता होय जेने जयाची या प्रतीती विचारविरी समजती नेदी जेची संस्कृती माथा उदवू मने मन घालून या मागे विश्रांती झालिया अंगे ते देही देहाजोगे होतीच ना मग ते देहाचे बळे ओलांडून एकीची वेळे संतुकी कांटाळे माझे झाले जे माझी अनित्यता तेने नित्यते पाडसुता परिपूर्ण परनित पूर्णता माझी याची जैसा मी अनंतानंद जैसाची सत्यसंद तैसेची ते भेद उरेची ना जे मी जेवढे जैसे तेची झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी ना तरी दीपमुळकी दीपशिका अनेकी मिळलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विणे येण्याची पै कारणे जे पाहिले सृष्टीचे दुप्पणे तही तया होणे पडेची ना सृष्टीची सर्वादी ज्या देहाची नाही बांधी तैकैची प्रळयावधी निमती लपा म्हणून जन्मक्षया अटीट धनंजया मी झाले ज्ञानाया अनुसरोनी ऐसे ज्ञानाची वाडी वाणली देवे आवडी देवीची पार्ता ही गोडी लावावया तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा आता देवाची ऐसे जाकळी जत असे ओरसे म्हणून निरूपण आकाशे वेटाळेना मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजविली आदव कृतत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकमी अनेकी गोविजे देहपाशकी त्रिगुणी लुब्धकी कवने परी तैसा क्षेत्रयोगे विये इये जगे ते परिस सांगे कवने परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलीजे जे मत्संग बीजे होती पिके एरवी तरी महद्ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादी विश्राम शाळिका हे विकाराभाऊ वसथोरी अर्जुना हे चिकरी म्हणून अवदारी महद्ब्रह्म अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती येते माया म्हणजे प्राज्ञराया ऐसे किती बोलो वाया अज्ञान हे गा आपला आपण पया विसर जो धनंजया तेची रूप या अज्ञानासी आणि काही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाता जैसे अंधारे का हालविलिया जाय निश्चळी तरी होय धोती जैसी साय दुधाची ते पै जागर ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुसुप्ती का घन जैसी होय का न वियंता होते वांज आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञानगा पैल खामका पुरुक ऐसा निश्चय नाही एक
परी काय नेनो आलोक दिसत असे, तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे. परी काही अनारसे देखी जेना, ना राती ना तेज ते संधी जेवी सांज. तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आती, ऐसा कोणी एकी दशा. तिये वाद अज्ञान ऐसा, तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. अज्ञान थोरिये आनिजे, आपण पेतरीने निजे. ते रूप जानिजे क्षेत्रज्ञाचे, हाची उभयोग बुझे बापा चांग. सत्तेचा नैसर्ग स्वभाव हा, आता अज्ञाना सारिखे. वस्तू आपण पाची देखे, परिरूपे अनेके नेनो कोणी. जैसा रंक भ्रमला म्हणे जारे, मी राहो आला. का मूर्छित गेला स्वर्गलोका. तेवी लचकलिया दिठी, मग देखणे जे जे उठी. तया नामसृष्टी मीची वेय पैगा. जैसा का स्वप्न मोहा, तो एका की देखे बहुवा. तोची पाड आत्मया स्मरणे विण असे, हेची निभ्रांती. प्रमय उपलवू पुढती, परितू पटती याची घेपा. तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी. अनिर्वाच्य गुणी अविद्या हे, ये नाही हेची रूप. ठाणे हे अति उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी. पै माझी चेनी अंगे, पहुडल्या हे जागे. आणि सत्ता संभोगे पूर्विनी होय. महत ब्रह्मा उदरी, प्रकृती आठे विकारी. गर्भाची करी पेलो वेली, उभय संगे पहिले. बुद्धी तत्व पसवले, बुद्धी तत्वे उभारले होय मन. तरुणी ममता मनाची, अहंकार तत्वरची. तेने महाभूताची अभिव्यक्ती होय. आणि विषयेंद्रिया गौसी स्वभावे तो भूतासी. म्हणून येती सरसी तीही रूपा. जाळ्याने विकार क्षोभे, पाटे त्रिगुणाचे उभे. तेव्हा ये वासना गर्भे ठाये मग ठाव. वृखाचा आवाका जैसी बीजकनिका. जीवी बांधे उदका भेटत खेवो. तैसा माझे संगे संगे अविद्या नाना जगे. आर घेवो लागे आनियाची. श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण, दिवस 18वा 20वा. ओम द्राम श्री ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो श्री सद्गुरुनाथाय नमो नमः.